नमस्कार शिक्षक मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2024 साठी विचारल्या जाणाऱ्या अतिसंभाव्य विज्ञान विषयाचा प्रश्नसंच आपण या ठिकाणी बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयाचे अतिसंभाव्य एकूण 30 प्रश्न बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात। टीईटी 2024 साठी विज्ञान विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आपला आहे, क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते? खालीपैकी तुम्हाला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे बीसीजी, त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे डीटीपी, 3 आहे ओपीव्ही आणि 4 आहे टीटी। तर आता क्षयरोग प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणती लस देण्यात येते? तर ती लस असते बीसीजी। पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो? पहिला पर्याय आहे सर्प म्हणजेच साप, विंचू, तिसरा ऑप्शन आहे कुत्रा किंवा ससा, चौथा ऑप्शन आहे किडा। जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर सांगा। रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो? तर रेबीज हा आजार कुत्रा किंवा साप चावल्याने होत असतो। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आता पुढील क्वेश्चन, लघुदृष्टिता कशाचा आजार आहे? लघुदृष्टिता हा कशाचा आजार आहे? तर लघुदृष्टिता खालील 4 पर्यायापैकी दृष्टिबिंब, परितारिका, नेत्रभिंग यापैकी नाही। तर लघुदृष्टिता हा नेत्रभिंगाचा आजार आहे। पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर आता चौथा प्रश्न आहे, क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे? क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे? जर तुम्हाला याचं उत्तर माहित असेल तर तुम्ही आम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, फुफ्फुस, हाडे, पर्याय क्रमांक 3 आहे ए व बी दोन्ही बरोबर आहेत, आणि चौथा पर्याय आहे सर्व बरोबर आहेत। तर क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा आजार आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, म्हणजे क्षयरोग हा फुफ्फुसाचा आणि हाडे या दोन्हीचा पण रोग आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, डास चावल्याने कोणते आजार होतात? डास चावल्याने कोणते आजार होतात? तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे हत्ती रोग, दुसरा आहे काळा आजार, तिसरा आहे फक्त 2 आणि चौथा ऑप्शन आहे 1 आणि 2। तर याचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर तेही उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर डास चावल्याने कोणते आजार होतात? तर याचा पर्याय क्रमांक 1 हत्ती रोग हा करेक्ट पर्याय आहे। त्यानंतर आता या ठिकाणी 6वा प्रश्न आहे, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? हा प्रश्न नीट व्यवस्थित वाचायचा आहे। राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही? होत नाही असं त्यांनी विचारलेलं आहे। त्यापैकी पहिला पर्याय आहे हिवताप, दुसरा आहे क्षयरोग, तिसरा आहे हत्ती रोग, चौथा आहे जपानी मेंदूदाह। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर तुम्ही यातला करेक्ट ऑप्शन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये क्षयरोग ह्या आजाराचा समावेश होत नाही। क्षयरोग पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर आहे।
7वा प्रश्न, हत्ती रोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? हत्ती रोग आपण वरतीच बघितलं, ह्याच्यामध्ये वरच्या प्रश्नामध्ये एका ठिकाणी, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, डास चावल्याने कोणते आजार होतात? तर हत्ती रोग हा डास चावल्यामुळे आजार होतो. तर ह्याचाच बरोबर उलटा प्रश्न या ठिकाणी आहे की हत्ती रोग कोणत्या कीटकाच्या माध्यमात होतो? तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे मच्छर. तर मच्छर चावल्याने हत्ती रोग हा आजार होत असतो. तर पुढचा आता प्रश्न आहे, विशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे? विशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे? तर यापैकी तुम्हाला पहिला ऑप्शन आहे बार्स, दुसरा आहे उष्मांक किंवा ग्राम, तिसरा आहे टक्के, चौथा आहे प्रति दशलक्ष भाग म्हणजेच पीपीएम. तर विशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे? म्हणजेच एकक म्हणजेच काय इंग्लिशमध्ये? युनिट. विशिष्ट उष्णतेचे युनिट काय असतं? तर उष्णतेचे एकक काय असतं? तर उष्मांक हे उष्णतेचे एकक असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आहे. वा प्रश्न बघा, सपाट आरशाच्या उजवी बाजू डावी दिसणे आणि या उलट या गुणधर्माला काय म्हणतात? सपाट आरशाच्या उजवी बाजू डावी दिसणे या गुणधर्माला काय म्हणतात? तर या गुणधर्माला म्हणतात पार्श्विक वितक्रमण. पार्श्विक वितक्रमण. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता 10वा प्रश्न आहे, विद्युत चुंबकाचा गाभा टिंबटिंबचा बनलेला असतो. विद्युत चुंबकाचा गाभा हा टिंबटिंबचा बनलेला असतो. पहिला पर्याय आहे पोलाद, दुसरा आहे मॅग्नेशियम, तिसरा आहे तांबे आणि चौथा आहे मऊ लोह. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर तेही उत्तर तुम्ही आम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. विद्युत चुंबकाचा गाभा टिंबटिंबचा बनलेला असतो. तर याचं करेक्ट उत्तर आहे मऊ लोह. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर पर्याय आहे. त्यानंतर आता हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, चंद्र दिनदर्शिकेमध्ये एका मुहूर्तामध्ये समाविष्ट असतात. तर चंद्र दिनदर्शिकेमध्ये एका मुहूर्तामध्ये समाविष्ट असतात किती मिनिटे? 45 मिनिटे, 48 मिनिटे, 60 मिनिटे का 150 मिनिटे? तर याचं बरोबर उत्तर आहे 48 मिनिटे. चंद्र दिनदर्शिकेमध्ये एका मुहूर्तामध्ये 48 मिनिटे समाविष्ट असतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता 12 नंबरचा प्रश्न आहे, लघुग्रहाच्या परिभ्रमण कक्षात आढळतात. लघुग्रहाच्या परिभ्रमण कक्षेमध्ये नेपच्यून, प्लुटो आढळतो, मंगळ आणि गुरु आढळतो, शनी आणि गुरु आढळतो का मंगळ आणि पृथ्वी आढळते? तर लघुग्रहाची जी परिभ्रमण कक्षा असते त्याच्यामध्ये नेहमी मंगळ आणि गुरु हे 2 ग्रह आढळतात. मंगळ आणि गुरु. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर पर्याय आहे. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना काय म्हणतात? चंद्राच्या पृष्ठभागावर जे खड्डे असतात त्यांना दगडगोटे म्हणतात, खडक म्हणतात, कुंड म्हणतात का ज्वालामुखी म्हणतात? हे आपण इंटरनेटवरती जेव्हा तुम्ही चंद्राचा जो सरफेस असतो, पृष्ठभाग असतो, त्याचा जर तुम्ही फोटो पाहिलात तर त्याच्यावरती जे खड्डे असतात त्याच खोल खड्ड्यांना काय म्हटलं जातं असं ह्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ह्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचा बरोबर पर्याय सांगा. चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना कुंड असे म्हणतात. कुंड असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर पर्याय आहे. सुरीमध्ये धारदार कर्तन कडा असते कारण की, सुरीमध्ये धारदार कर्तन कडा असते कारण की त्याच्यामध्ये काय असतं, स्पर्श क्षेत्र कमी करते आणि प्रयुक्त होणारा दाब वाढवते, म्हणून सुरीमध्ये धारदार कर्तन कडा असते. याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगतो, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. स्पर्श क्षेत्र कमी करते आणि प्रयुक्त होणारा दाब वाढवते. क्षेत्र कमी
आणि दाब जास्त. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. आता ज्या वस्तू 15वा बघा, ज्या वस्तू स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना काय म्हणतात? प्रकाशित वस्तू, तेजस्वी वस्तू, परावर्तक वस्तू, अपारदर्शक वस्तू. ज्या वस्तू स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात, स्वतःचाच प्रकाश, तर त्यांना म्हणतात तेजस्वी वस्तू. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आहे. 16वा प्रश्न, सूर्यप्रकाशामधील कोणत्या किरणोत्सर्गामुळे सौर कुकर कार्य करतो? आता जे सौर कुकर असतात ते सूर्यामधील कोणत्या किरणोत्सर्गामुळे कार्य करत असतात? तर ह्याचं उत्तर आहे अवरक्त म्हणजेच इन्फ्रारेड किरणे. इन्फ्रारेड किरणे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. 17 नंबरचा प्रश्न, चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला काय म्हणतात? चक्रीवादळ जे असतं ते तुम्हाला माहित आहे, हे अशा पद्धतीने चक्रीवादळचं हे कमी कमी होत जातं, अशा पद्धतीने चक्रीवादळचं दिसण्याचं जी शेप आहे तो अशा पद्धतीने असतो. तर जो केंद्र भागामध्ये असणारा जो कमी दाबाचं क्षेत्र असतं ना, केंद्र भागाला असणारं कमी दाबाचं क्षेत्र जे असतं त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला डोळा असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर पर्याय आहे. चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला डोळा असे म्हणतात. 18 नंबरची एमसीक्यू बघा, ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? जर तुम्हाला ह्याचं उत्तर माहित असेल तर तुम्ही आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? तर ग्रॅफाइट हे कार्बन या तत्वाचे स्वरूप आहे. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर पर्याय आहे. त्यानंतर आता भांड्यांना कलही करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? 19 नंबरची एमसीक्यू आहे, भांड्यांना कलही करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे चांदी, पर्याय क्रमांक 2 आहे कथील, 3 आहे जस्त आणि 4 आहे मॅंगनीज. भांड्यांना कलही करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर केला जातो? जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगू शकता. भांड्यांना कलही करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?
तर याचा बरोबर पर्याय आहे कथील. कथील या धातूचा वापर भांड्यांना कलई करण्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न आहे जो की सर्वांनाच माहित असतो लहानपणापासून. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर पाण्याचं रेणुसूत्र काय असतं? H2O. त्यातला H काय असतो? हायड्रोजन. आणि O काय असतो? तर ऑक्सिजन. तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्यामध्येच लपलेलं आहे. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन व हायड्रोजन. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर पर्याय आहे. त्यानंतर आता पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर याचं सर्वांना उत्तर माहीतच असेल. याचा पर्याय क्रमांक आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, अलेक्झांडर ड्युमस, जेफ्री आर्चर आणि स्टीफन फ्लेमिंग. तर पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर तो लावला अलेक्झांडर फ्लेमिंग. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर पर्याय आहे. त्यानंतर या ठिकाणी 22 नंबरला जो प्रश्न विचारलाय तो आहे चांदीची संज्ञा काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे SI, पर्याय क्रमांक 2 आहे AG, पर्याय क्रमांक 3 आहे AU आणि पर्याय क्रमांक 4 आहे FE. तर तुम्हाला चांदीची संज्ञा विचारलेली आहे. तर चांदीची संज्ञा तुम्हाला विचारलेली आहे. तर यापैकी जर तुम्हाला उत्तर माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर चांदीला AG ही संज्ञा वापरली जाते. AG ही संज्ञा वापरली जाते. म्हणजेच चांदीला आपण इंग्लिशमध्ये सिल्वर असं म्हणतो आणि सिल्वरलाच केमिस्ट्रीमध्ये म्हणजेच रसायनशास्त्रामध्ये AG अशी संज्ञा वापरली जाते. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे pH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते? तर pH मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य हे 7 असते. पाण्याचे मूल्य हे 7 असते. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात त्यांनी ह्या परीक्षेमध्ये ह्या प्रश्नामध्ये पाण्याचा pH विचारलेला आहे. तर न्यूट्रल pH हा जो असतो पाण्याचा तो 7 असतो. अशा पद्धतीने जे आपलं ड्रिंकिंग वॉटर असतं प्यायचं पाणी, पिण्याचे पाणी, तर त्याचं जो pH असतो त्याची रेंज असते पिण्याचे पाणी. ड्रिंकिंग वॉटरची जी रेंज असते ती रेंज 6.5 ते 8.5 असते. त्यामुळे आपण ह्या पर्यायामध्ये आता न्यूट्रल दिलेला आहे 7, म्हणून ह्याचं उत्तर आपण लिहिलं पर्याय क्रमांक 4 7. आता पुढील प्रश्न आहे 24 नंबरचा विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? विद्युत दिव्याचा म्हणजेच लाईटचा शोध कोणी लावला? दिवा म्हणजेच बल्ब. तर हे सर्वांनाच लहानपणापासून माहिती आहे. तर लाईटचा शोध कोणी लावलेला आहे? थॉमस अल्वा एडिसन. डॉक्टर थॉमस अल्वा एडिसन. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे, एडिसन. 25 नंबरचा प्रश्न आहे प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर प्रकाश वर्ष हे एकक आहे अंतर मोजण्याचं. अंतर मोजण्याचं. प्रकाश वर्षामध्ये अंतर मोजलं जातं. म्हणजेच हे एक युनिट आहे अंतर मोजण्याचं. त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर मोजता येतं. तर प्रकाश वर्षाचं एकक हे कुणाचं आहे? तर अंतरचं आहे. आता पुढे ओहम हे कशाचे एकक आहे? ओहमला आपण अशा पद्धतीने
लिहितो सिम्बॉलिकली ओहम, OHM. तर ओहम हे विद्युत रोधचं एकक आहे, वारंवारिताचा आहे, विद्युत धाराचा आहे का विद्युत दाबाचा आहे? तर ओहम हे युनिट आहे विद्युत रोधचं म्हणजेच रेजिस्टन्सचं. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचं ओहम हे एकक आहे, त्यालाच म्हणतो आपण विद्युत रोध. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आता खालीलपैकी डॉट डॉट हा प्राथमिक रंग नाही. प्राथमिक रंग नाही असं विचारलंय बरं का, हे व्यवस्थित वाचायचं. तुम्हाला विचारलेलं काय आहे ते प्राथमिक रंग. आता प्राथमिक रंग आपण हे सुद्धा लहानपणापासून बघत आलेलो आहे. प्रायमरी रंग किंवा प्रायमरी कलर्स. तर प्राथमिक रंग काय असतो? तर लाल, हिरवा आणि निळा हे प्राथमिक रंग असतात. कोणते कोणते? लाल, हिरवा आणि निळा. म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण? RGB. RGB म्हणजेच रेड, त्यानंतर ग्रीन आणि त्याच्यानंतर शेवटचा असतो तो ब्लू. ह्यालाच म्हणतो आपण प्रायमरी कलर, रेड, ग्रीन आणि ब्लू. तर तुम्हाला विचारलेला आहे कोणता प्राथमिक रंग नाही? तर लाल आहे, हिरवा आहे आणि निळा पण आहे. म्हणजेच पिवळा हा प्राथमिक रंग नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. पिवळा हा रंग लाल आणि हिरवा मिक्स केल्यानंतर होतो. कोणता? रेड आणि ग्रीन. रेड आणि ग्रीन मिक्स केलं की तुमचा येलो हा कलर तुम्हाला भेटत असतो. म्हणजेच दोन मूळ रंगांचं मिश्रण हा पिवळा रंग असतो. लाल आणि हिरवा रंग मिक्स केला की पिवळा बनत असतो. त्यामुळे पिवळा रंग हा मूळ रंग नाही असं लक्षात ठेवा तुम्ही ठेवताना. RGB रेड, ग्रीन आणि ब्लू. आता पुढे डॉट डॉट हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे. म्हणजे वीज जी आहे ती वाहत नाही. कुसंवाहक म्हणजे त्यातून विजेचं वहन होत नाही आणि उष्णता मात्र सुसंवाहक, उष्णता मात्र वाहत असते. तर असा कोण आहे? तांबे आहे का हिरा आहे, सोने आहे का सिल्वर आहे? जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. विजेचा कुसंवाहक आणि उष्णतेचा सुसंवाहक. आता समजा हिऱ्यातून जर तुम्ही वीज ट्रान्सफर केली तर त्याच्यामध्ये वीज ही वाहत नसते, परंतु हीट जर दिली हिऱ्याला तर हिरा हा गरम लागतो. म्हणजे उष्णतेचं वहन हिऱ्यामधून होत असते. तर असा एक पर्याय आहे याच्यामध्ये, पर्याय क्रमांक 2 हिरा. हिरा हा विजेचा कुसंवाहक असतो तर उष्णतेचा सुसंवाहक असतो. म्हणजे ह्याचं बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आता ऋण प्रभारित कणांना, आता ऋण प्रभारित म्हणजे निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज असणं हे कोणाला म्हणतात? न्यूट्रॉन्सला म्हणतात, पॉझिट्रॉन्सला म्हणतात, प्रोटॉन्सला म्हणतात का इलेक्ट्रॉन्सला म्हणतात? तर ह्याचं पण उत्तर बऱ्यापैकी आपल्याला पहिल्यापासून माहित असतं. ऋण प्रभार निगेटिव्ह चार्ज कशावरती असतो? तर तो असतो इलेक्ट्रॉन्स वरती. निगेटिव्ह जो चार्ज असतो तो कशावरती असतो? तर इलेक्ट्रॉन्स वरती. म्हणजेच ऋण प्रभारित कणांना तुम्ही काय म्हणता? इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हॅव ए निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ह्याचं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आता विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? म्हणजेच विद्युत प्रवाह करंट कशाने मोजतात? एम्पियरने, वॅटने, व्होल्टने का कॅलरीने? विद्युत प्रवाह हा कशाने मोजला जातो? जर तुम्हाला
याचं उत्तर माहित असेल तर याचं उत्तर सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. विद्युत प्रवाह म्हणजे, विद्युत म्हणजे काय? इलेक्ट्रिक, आणि प्रवाह म्हणजे करंट. विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतात हे सर्वांनाच माहित आहे. करंट कशामध्ये मोजला जातो? तर तो मोजला जातो, सांगा कशामध्ये, सांगू शकताय तुम्ही? एम्पियर मध्ये मोजला जातो, वॅट मध्ये मोजला जातो, का कॅलरी मध्ये मोजला जातो? आता कॅलरी तर पर्याय बघूनच सांगू शकताय, कॅलरी येणारच नाही, राहिला वॅट, एम्पियर आणि व्होल्ट. तर तुम्ही ह्याचं उत्तर सांगू शकताय. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे एम्पियर. करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एम्पियर. इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट आहे एम्पियर. आणि व्होल्ट कशाचं युनिट असतं? तर आपण व्होल्ट हे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतो, आणि एम्पियर हे करंट, इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी वापरतो. तर विद्युत प्रवाह हे एम्पियर ह्या परिमाणाने मोजतात. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर पर्याय आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या ह्या सेशनमध्ये एकूण अतिसंभाव्य असणाऱ्या 30 मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजेच रिकाम्या जागांचा, किंवा आपण ज्याला MCQ असं म्हणतो, त्याचा आपण आज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ह्या अतिसंभाव्य प्रश्नांचा संच आपण इथून पुढे रोज घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 20 ते 30 प्रश्न असतील. हे प्रश्न येणाऱ्या TET 2024 परीक्षेसाठी अतिसंभाव्य विज्ञान विषयांच्या ज्या MCQ असतात त्या MCQच्या रिलेटेड संभाव्य प्रश्न आहेत हे. तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, त्यानंतर इतर वेगवेगळ्या विज्ञानाच्या रिलेटेड जे काही अतिसंभाव्य प्रश्न असतील त्या प्रश्नांचा सराव आपण यापुढे करणार आहोत. जर तुम्हाला आजचा हा सेशन आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.